हाय, मी डॉक्टर पूजा. आज मी तुम्हाला हेअर फॉलविषयी सांगणार आहे. हेअर फॉलचे कॉजेस, त्याचे फेजेस आणि ट्रीटमेंट. तर हेअर फॉलचं मेन कॉज आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी, आयर्न आणि बायोटिन या गोष्टी जर कमी असेल तर मोठ्या प्रमाणात हेअर फॉल होतो. तसेच स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स, पोल्युशन आणि हर्ष हेअर प्रॉडक्ट यूज केले तर आपले हेअर फॉल जास्त होतो. त्यानंतर फेजेस हेअर फॉलचे फेजेस आहेत. त्यामध्ये 3 फेजेस आहेत: ॲनाजन, कॅटाजन आणि टिलोजन. ॲनाजन फेज ही साधारणतः 2 ते 6 वर्ष असते. या फेजमध्ये हेअरची चांगली ग्रोथ होते आणि जी कॅटेजन फेज आहे, या फेजमध्ये अर्धवट केस तुटतात आणि ग्रोथ कमी होते. तर ही फेज साधारणतः 2 ते 3 आठवडेच असते. नंतर टिलोजन फेज ही साधारणतः 3 ते 4 महिने असते. या फेजमध्ये जुने केस गळतात आणि त्या जागी नवीन केस यायला लागतात. जेव्हा जास्त प्रमाणात शेडिंग होते आणि हेअर ग्रोथ कमी होते, त्यावेळेस आपल्याला हेअर फॉल जाणवतो. तर आपण त्यावर काय ट्रीटमेंट घेतल्या पाहिजे? तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आपलं जे डाएट आहे ते बॅलन्स डाएट पाहिजे, ज्यामध्ये प्रोटीन पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबल पाहिजे, ड्राय फ्रुट्स पाहिजेत. तसेच रेग्युलर स्काल्प मसाज केला पाहिजे, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन लेवल वाढेल. तसंच माइल्ड शॅम्पू यूज केला पाहिजे आणि आपल्या केसांसाठी ज्या हीट गोष्टी आहेत त्या आपण अव्हॉइड केल्या पाहिजे. तसेच पी-आर-पी थेरपी, मेसोथेरपी आणि ग्रोथ फॅक्टर यासारख्या ट्रीटमेंट आपण घेतल्या पाहिजे. या ॲडव्हान्स लेव्हलच्या ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंटमुळे आपले हेअर फॉलिकल स्ट्राँग होतात आणि नवीन हेअर ग्रोथ व्हायला बूस्ट करतात. थँक